राम समर्थ श्रीराम. दशक 6, समास 3, मायोद्भव निरूपण. मागील समासातला विषय इथे पुन्हा सांगितलेला आहे. म्हणजे परमात्मा उत्पन्न होत नाही आणि नाशही होत नाही. जी नाश पावते ती माया समजायची. ती सगुण असते. मायेमध्ये सगुण आणि निर्गुण यांचं मिश्रण असतं. जगामध्ये अनंत घटना घडत असतात. म्हणजे अनंत प्रकारच्या वेली असतात, पुष्प, फळं, वस्तू, माणसं, सर्व काही असतं. पण सर्वच आपल्याला काही प्राप्त करून घेणं शक्य होत नाही आणि ते इष्टसुद्धा नाही. म्हणून निरक्षीर विवेक ठेवून अगदी राजहंसासारखं दूध आणि पाणी वेगळं काढता आलं पाहिजे. श्रेयस आणि प्रेयस यांच्या ढिगाऱ्यातून श्रेयस तेवढं उचलायचं. इतरांकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मी किती मिथ्या आहे, हा जो मी आहे तो किती मिथ्या आहे, तो किती भ्रमात्मक आहे हे कळतं. विवेकाने त्याचा जर शोध घेतला तर नक्कीच कळतं. त्याच्यावरचा फोलपणा, जो मीपणा जो असतो तो गेला की शुद्ध आत्मस्वरूप सापडतं. संतांचे हे अनुभवाचे बोल आहेत. ते दिवस रात्र सावध असतात. त्या मीवरचं आवरण त्यांनी कधीच फेकून दिलेलं असतं. कोणत्याही परिस्थितीत समचित्त राहू शकणारे हे संत देहामध्ये दिसले तरी ते देहाच्या पलीकडे असतात. पहा ना, तुकाराम महाराजांचं उदाहरण पाहूया. जेव्हा केस कापून तुकाराम महाराजांची डोक्याला हळद लावून गाढवावर धिंड काढली तेव्हा ते ब्रह्मानंदात होते. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांकडून आलेला नजराणा स्वतः तुकारामांनी परत पाठवला तेव्हाही ब्रह्मानंदच होता मनामध्ये. राखण करीत असलेल्या शेतामध्ये ढोरं घुसली आणि दंड म्हणून राहत्या घरावर तुळशीपत्र ठेवावं लागलं तेव्हा काय, किंवा अभंग वया गंगार्पण झाल्या तेव्हा काय, एक विठ्ठल नामच तना मनामध्ये भरलेलं होतं. सोपं जरी नाही तरी कठीण सुद्धा नाही. का तर विवेकाने या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. मगच या गोष्टी उलगडत जातील. त्याच्याकरता नेम पाहिजे, नियम पाहिजे, तितिक्षा पाहिजे, दमन पाहिजे. या सर्वांचा नैवेद्य केल्याशिवाय मी तोच आहे याचा अनुभव येणार नाही. म्हणूनच पुन्हा पुन्हा समर्थांनी हाच विषय विविध प्रकारे सांगून आपल्याला अलर्ट केलेला आहे, जागरूक केलं आहे. मागची स्टार नोट सांगते, फार महत्त्वाचं आहे. मुख्य विषय ऑप्शनला टाकता येण्याचा अध्यात्मामध्ये ऑप्शनच नाही मुळी. सेल्फ रिअलायझेशन, आत्मज्ञानाला ऑप्शन नाही. श्रीराम समर्थ श्रीराम.